हां, आपण टॉपिक कोणता डिस्कस करतो आहे? हॅलो अल्केन्स अँड हॅलोरिन्स. ओके. आणि याच्यामध्ये आपण पाहतो आहे टाईप्स ऑफ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. दोन टाईप्स आहेत, SN1 आणि SN2. ओके. तर लास्ट लेक्चरला आपण पाहिली होती SN1 रिएक्शन. ओके. आणि SN1 रिएक्शनचे आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहतो आहे. त्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट पाहिला होता रिएक्टिव्हिटी ऑर रेट ऑफ SN1 रिएक्शन. ओके. नाउ सेकंड पॉईंट इज second point is carbocation rearrangement. Second important point is carbocation rearrangement. Okay, this is second important point, carbocation rearrangement. Okay, आपल्याला माहीत आहे की SN1 रिॲक्शनमध्ये इंटरमिडिएट कोणते तयार होतो? कार्बोकॅटायन तयार होतो. आणि जिथे जिथे कार्बोकॅटायन तयार होतो तिथे तिथे आपले डोकेदुखी वाढते. हे आपण स्टार्टिंगपासून सांगत आलो. ओके. चला एक एक्झाम्पल आपण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल आहे CH3 CHBr CH3 आणि इथं ॲरोवरती लिहिलं आहे H2O. ओके. म्हणजे हा काय आहे सांगा? न्यूक्लियोफाईल. ओके. वॉटर हा काय? न्यूक्लियोफाईल आहे. आणि हे सॉल्वंट पण आहे इथं. ओके. न्यूक्लियोफाईल ॲज वेल ॲज सॉल्वंट. हा आहे अल्काइल हॅलाइड. इथं हॅलोजन ॲटम हा कार्बन ॲटम अटॅच म्हणजे हा अल्काइल हॅलाइड आहे. आणि ॲरोवरती काय दिलं आहे? H2O दिलं आहे. तर ह्या रिएक्शनचा मेजर प्रोडक्ट कोणता तयार होईल ते आपल्याला विचारलं आहे. तर एकदम सिम्पल आहे. फर्स्ट काय करायचं? कार्बोकॅटायन तयार करायचं. ओके. कार्बोकॅटायन ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे ना तो हॅलोजन फक्त काढून टाका. शिल्लक करायला बघायचं CH3 CH सिंगल बॉन्ड CH3. आपण काय केलं? फक्त इथला हॅलोजन काढून टाकला. म्हणजे ह्या कार्बनमूर्ती काय सांगा? पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा तयार झाला कार्बोकॅटायन. ओके. हा जो कार्बोकॅटायन आहे तो कार्बोकॅटायन कोणता आहे? 2 डिग्री कार्बोकॅटायन आहे. ओके. दिस इज कॉल्ड 2 डिग्री कार्बोकॅटायन. आता 2 डिग्रीपेक्षा मोर स्टेबल कोण असतो? 3 डिग्री कार्बोकॅटायन असतो. ओके. इथं पॉसिबिलिटी आहे का 3 डिग्री कार्बोकॅटायन तयार होण्याची? येस. तर इथं पॉसिबिलिटी आहे. हा जो H आहे हा H तो आपण असा लिहिलं तरी चालेल. हा H. ओके. हा H काय होणार सांगा? हायड्राईड शिफ्ट होणार. काय होणार? हायड्राईड शिफ्ट. याला तर आपण काय म्हणतो सांगा? 1 to हायड्राईड शिफ्ट. ओके. 1 to हायड्राईड शिफ्ट म्हणतो आपण याला. 1 to हायड्राईड शिफ्ट. 1 to हायड्राईड शिफ्ट. हा जो H आहे हा H काय करेल? हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन काय होईल? ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होईल. ओके. आपल्याला काय मिळेल मग? CH3 पुढे CH3 CH2 तयार होईल ना. आता इथं हा CH आणि हा H पण इथं अटॅच झाला आहे म्हणजे CH2 तयार होईल. सिंगल बॉन्ड CH3. ओके. आता ह्या Cवरती काय येणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार. ओके. हा तयार झाला कार्बोकॅटायन. कोणता कार्बोकॅटायन हा सांगा? 3 डिग्री कार्बोकॅटायन. आता याचा रिअरेंजमेंट होईल का परत सांगा? तर याचा रिअरेंजमेंट नाही होणार. ओके. आता हाच इथं मोर स्टेबल झाला. जर होत असेल तर करायचं, नो प्रॉब्लेम. ओके. जसे 3 डिग्री कार्बोकॅटायन. ओके. चला मग आता इथे आपला काय करतो? हा न्यूक्लियोफाईल अटॅक करतो. न्यूक्लियोफाईलमध्ये ऑक्सिजन ॲटम हा इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करणार. म्हणजे समजा याच्यामध्ये एक लोन पेअरनं याच्यावरती अटॅक केला तर काय होणार? ह्या Cमध्ये आणि ह्या Oमध्ये सिंगल बॉन्ड तयार होणार. काय तयार होईल मग? CH3 हे ॲज इट इज CH2 CH3. इथे C आणि Oमध्ये काय तयार होईल? बॉन्ड तयार होईल. ओके. ही लोन पेअर काय करते? ह्या Cमध्ये आणि ह्या Oमध्ये बॉन्ड तयार करते. ह्या Oला ऑलरेडीच किती H अटॅच आहे सांगा? 2 H अटॅच आहेत. फर्स्ट H अँड सेकंड H. ओके. Oची व्हॅलन्सी किती आहे? 3 आहे. त्यामुळे Oवरती काय सांगा? पॉझिटिव्ह चार्ज येईल. Oवरती पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल आहे का सांगा? नाही आहे. त्याच्यामुळे ऑक्सिजन पटकन काय करतो? हे 2 इलेक्ट्रॉन ह्या बॉन्डमधले घेतो. म्हणजे काय होतो? रिमूव्ह H+ रिमूव्ह होतो. काल पण आपण मेकॅनिझममध्ये पाहिलं होतं. ओके. फर्स्ट न्यूक्लियोफाईल अटॅक होतो आणि नंतर प्रोटॉन रिमूव्ह होतो. हे 2 इलेक्ट्रॉन जर ह्या Oनं घेतले तर काय तयार होईल? CH3 इथे आता शिल्लक राहिलं हा O आणि हा H शिल्लक राहिला म्हणजेच OH. ओके. पुढे काय सांगा? हा CH2 आणि CH3. ओके. आपल्याला हा मेजर प्रोडक्ट मिळाला. ओके. दिस इज मेजर प्रोडक्ट. ओके. दिस इज मेजर प्रोडक्ट. हा आहे मेजर प्रोडक्ट. ओके. ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन अटॅच आहे त्या कार्बन ॲटमला OH ग्रुप अटॅच झाला का सांगा? नाही झालेला. ओके. कशामुळे नाही झालेला? ड्यू टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. ओके.
नाहीतर इथला BR तुम्ही रिमूव्ह करताल आणि त्या ठिकाणी तुम्ही OH ग्रुप अटॅच करताल, तो प्रोडक्ट तुम्हाला मिळेल, पण तो कसा असेल सांगा, मायनर असेल. येते सरांच्या लक्षात, मायनर असेल. हा कसा मिळाला तुम्हाला सांगा, मेजर मिळाला. ओके, समजलं का सांगा. हे कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट आपण 11th पासून पाहत आलो. हे कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट, येस समजलं का सांगा. हे ओके, साक्षी ठीक आहे. ओके, आदिती, वैष्णवी, प्रांजल, ओम ठीक आहे. कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट ओके. प्राची यस. मिसबा हो. ओके. श्रुतिका चला नोट करा, नोट करून घ्या सर्वांनी. हे खूप इम्पॉर्टंट आहे पहा, कारण JEE मेन्समध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. नीटमध्ये पण क्वेश्चन याच्यावरती आलेले आहेत. SN1 रिएक्शन असेल तर कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट होत असेल तर करायला विसरायचं नाही. ओके, चला नोट करा. आता पहा, इथे जो तुम्हाला मेजर प्रोडक्ट मिळाला ना, त्याचं IUPAC नेम पण लक्षात ठेवा. ह्या एंडकडनं नंबरिंग होईल 1 2 3 4 1 2 3 4. 2ला काय अटॅच आहे, मिथाईल ग्रुप अटॅच आहे. 2 मिथाईल ब्युटॅन 2 OL ह्याचा IUPAC नेम असेल. हवं तर लिहून का खाली, IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड, IUPAC नेम ऑफ मेजर प्रोडक्ट 2 मिथाईल ब्युटॅन 2 OL. 2 मिथाईल ब्युटॅन 2 OL. ओके, 2 मिथाईल ब्युटॅन 2 OL. चला नोट करा. ठीक आहे, इथे आपण सेकंड पॉईंट पाहिलं. ओके, नेक्स्ट थर्ड पॉईंट स्टेरिओ केमिस्ट्री. थर्ड पॉईंट इज स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ SN1 रिएक्शन. स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ SN1 रिएक्शन. स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ SN1 रिएक्शन. पहा, याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट लिहितो आहे, इफ अल्कायल हॅलाइड, तुम्ही पण लिहून घ्या हे, इफ अल्कायल हॅलाइड, नोट करा, इफ अल्कायल हॅलाइड इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह, इफ अल्कायल हॅलाइड इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आपण SN1 रिएक्शनमध्ये जो अल्कायल हॅलाइड घेतला आहे, तो अल्कायल हॅलाइड जर ऑप्टिकली कसा असेल, ॲक्टिव्ह असेल. आता ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे तुम्हाला कसं समजणार, तर त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, कायरल कार्बोनेटम असायला पाहिजे. ओके, कायरल कार्बोनेटम. ओके, कायरल कार्बोनेटम असायला पाहिजे. ज्या मॉलिक्यूलमध्ये, ज्या कंपाऊंडमध्ये कायरल कार्बोनेटम असतो तो कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो. आता कायरल कार्बोनेटम म्हणजे कोणता कार्बोनेटम, तर जो कार्बोनेटम 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला अटॅच आहे, अशा कार्बोनेटमला आपण काय म्हणतो, कायरल कार्बोनेटम म्हणतो किंवा असिमेट्रिक कार्बोनेटम असं म्हणतो. ओके, आणि तो कार्बोनेटम तुम्हाला एक्झाम्पलमध्ये समजेल. आणि तो कायरल कार्बोनेटम जर समजा कंपाऊंडमध्ये असेल, मॉलिक्यूलमध्ये असेल, तर तो मॉलिक्यूल असतो ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आणि असा ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूल जर आपण SN1 रिॲक्शनमध्ये जर यूज केला तर SN1 रिॲक्शनमध्ये काय होतं, रॅसिमायझेशन होतं. हा वर्ड नीट पहा, काय होतं सांगा, रॅसिमायझेशन होतं. काय होतं, रॅसिमायझेशन. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, प्रोडक्ट इन SN1 रिॲक्शन इज. ओके, प्रोडक्ट ऑफ SN1 किंवा प्रोडक्ट इन SN1 रिॲक्शन. ओके, प्रोडक्ट ऑफ SN1 रिॲक्शन. मग SN1 रिॲक्शनचा आपल्याला प्रोडक्ट काय मिळतो, तर प्रोडक्ट मिळतो आपल्याला रॅसिमिक मिक्सचर. ओके, रॅसिमिक मिक्सचर म्हणजे काय तेही मी तुम्हाला सांगणार आहे. रॅसिमिक मिक्सचर किंवा आपण म्हणू शकतो इनॅन्शिओमर्स मिळतो. ओके, इनॅन्शिओमर्स. ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या टर्म्स थोड्याशा नवीन आहेत, पुढे इन डिटेल होणार आहे. पहा, इन डिटेल होणार आहे. देन प्रोडक्ट ऑफ SN1 रिएक्शन. जर आपण SN1 रिएक्शनमध्ये ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूल जर यूज केला तर रॅसिमायझेशन होणार. आणि रॅसिमायझेशन झाल्यानंतर आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो काय मिळणार आहे, रॅसिमिक मिक्सचर मिळणार आहे, म्हणजे इनॅन्शिओमर्स मिळणार आहे. ओके,
आता हे रॅसिमिक मिक्सचर म्हणजे काय, इनिशियोमर्स म्हणजे काय ते आपण पाहूया इथं. फर्स्ट हे नोट करा सर्वांनी. हां, एक्झाम्पल याचं आहे टो ब्रोमो ब्युटेन. ओके, चला टो ब्रोमो ब्युटेन. आता टो ब्रोमो ब्युटेन हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल कोणता आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. आता टो ब्रोमो ब्युटेनचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर स्ट्रक्चर काय येणार पहा, CH3CH Br CH2 CH3. ओके, दिस इज टो ब्रोमो ब्युटेन. यस, पहा हा जो एच आहे तो एच मी थोडासा वरच्या साईडला काढला तर इथे पहा हा जो स्टार केलेला कार्बोनेटम आहे आपला, स्टार केलेला कार्बोनेटम, तो कार्बोनेटम 4 वेळा ॲटम आणि ग्रुपला अटॅच आहे. पहा दिस कार्बोनेटम, स्टार केलेला कार्बोनेटम कशाला अटॅच आहे पहा, 1 हायड्रोजन, 1 इथाईल, 1 ब्रोमीन अँड 1 मिथाईल. म्हणजे 4ही ॲटम किंवा जे ग्रुप आहेत ते डिफरंट आहेत ना. पहा हा कार्बोनेटम एक मिथाईल ग्रुप अटॅच आहे याला, एक हायड्रोजन ॲटम अटॅच आहे, एक ब्रोमीन ॲटम अटॅच आहे आणि एक इथाईल ग्रुप अटॅच आहे. याचा अर्थ ह्या कार्बोनेटमला जे 4 ॲटम किंवा ग्रुप अटॅच आहेत ते 4च्या 4 कसे आहेत, डिफरंट आहेत. म्हणून अशा कार्बोनेटमला आपण काय म्हणतो, कायरल कार्बोनेटम म्हणतो. आणि हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल कोणता झाला, ऑप्टिकली ॲक्टिव्ह झाला. ओके, समजले सर्वांना. चला नोट करा इथपर्यंत. ओके, चला टोटल स्टेप किती आपण पाहतो SN1 रिएक्शनमध्ये सांगा. 2 स्टेप आपण पाहतो ना. स्टेप नंबर 1 काय असते सांगा, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ओके, स्टेप नंबर 1 फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. स्टेप नंबर 1 फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ओके, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. हे लिहून झालं का सर्वांचं सांगा. ओके, चला मी इथे काढतो आहे 2 ब्रोमोब्युटेनचं स्ट्रक्चर. ओके, 2 ब्रोमोब्युटेन. पहा सीला काय काय अटॅच होतं सांगा, CH3 ग्रुप अटॅच होता, त्यानंतर ब्रोमीन अटॅच होता, त्यानंतर हायड्रोजन अटॅच होता आणि इथाईल ग्रुप अटॅच होता. येस, इथाईल. चला इथाईल आपण असं लिहिलं C2H5. येस, C2H5 दिसते सर्वांना. येस, ओके, हा आपण काय केलं सांगा, 2 ब्रोमो ब्युटेन काढलं. ओके, 2 ब्रोमो ब्युटेन. चला ही जी स्टेप आहे ही स्टेप कशी असते सांगा, स्लो स्टेप असते. दिस इज कॉल्ड RDS. ओके, रेट डिटरमायनिंग स्टेप. चला फर्स्ट कार्बोकॅटायन तयार करा. हां, कार्बन आणि ब्रोमीनमध्ये हा बॉन्ड आहे, हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन ब्रोमीन काय होतं, रिमूव्ह होतो. ओके, म्हणजे काय मिळतं सांगा, इथं Br- मिळतं आपल्याला, Br-. ओके, चला इथे करायला पाहा सीला काय अटॅच आहे, CH3, सीला अटॅच आहे CH3, त्यानंतर काय अटॅच आहे सांगा इथं H अटॅच आहे. ओके, हा H आणि अजून काय अटॅच आहे सांगा इकडं C2H5 अटॅच आहे. ओके, ह्या कार्बोनेटमवरती चार्ज कोणता येईल सांगा, पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा तयार झाला आपला कार्बोकॅटायन. ओके, कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन हा जो कार्बोकॅटायन आहे ना तो कार्बोकॅटायन कसा असतो, प्लेनर. याची जिओमेट्री काय असते, प्लेनर. रिझन काय त्याचं, हा जो कार्बोनेटम आहे ना, हा कार्बोनेटम तो कोणता असतो सांगा, sp2 कार्बोनेटम. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बोनेटमवरती आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय sp2 आहे आणि ज्या मॉलिक्युलचं ज्या कार्बोनेटमचं हायब्रिडायझेशन sp2 असतं त्याची जॉमेट्री काय असते सांगा, प्लेनर असते. ओके, प्लेनर. याचा अर्थ कार्बोकॅटायन कसं सांगा, हा प्लेनर आहे. ओके, प्लेनर. हे झाली फर्स्ट स्टेप, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ओके, त्यानंतर स्टेप सेकंड आहे अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. ओके, सेकंडमध्ये काय होतं सांगा, न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो. ओके, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. ओके, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. आता न्यूक्लिओफाईलचा जो अटॅक होतो तो अटॅक कसा होतो, फ्रंट साईड ॲज वेल ॲज फ्रंट साईड ॲज वेल ॲज बॅक साईड, फ्रंट साईड ॲज वेल ॲज बॅक साईड. आता इथे जो न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो तो कसा होतो, फ्रंट साईड ॲज वेल ॲज बॅक साईड. म्हणजे दोन्ही साईडकडून होतो, फ्रंट साईडकडून पण होतो आणि बॅक साईडकडून पण होतो. समजेल तुम्हाला रिएक्शनमध्ये. पहा हा जो कार्बोकॅटायन आहे ना तो कार्बोकॅटायन ॲज इट इज इथे आपण घेऊ. ओके, कार्बोकॅटायन पहा सीला काय अटॅच पाहिजे, CH3, इथे अटॅच आहे हायड्रोजन आणि इथे अटॅच आहे
इथाइल ग्रुप. ओके, दिस इज कार्बोकॅटायन. ओके, दिस इज कार्बोकॅटायन. आधी लक्ष इकडे सर्वांनी, तुम्हाला थोडा वेळ मी लिहिण्यासाठी देतो. ओके, दिस इज कार्बोकॅटायन. हा कार्बोकॅटायन कसं सांगा, प्लेनर कार्बोकॅटायन आहे. कसं आहे, प्लेनर. मी तुम्हाला प्लेनर म्हणजे काय ते दाखवतो, जरा लक्ष द्या सर्वांनी इकडं. प्लेनर. ओके, प्लेनर पहा. ओके, पहा सेंटरला काय आहे, तर सेंटरला आहे कार्बन ॲटम. ओके, सेंटरला आहे कार्बन ॲटम. पहा इकडे काय अटॅच आहे, किंवा तुम्हाला मी असं दाखवतो. ओके, ठीक आहे. पहा हा आहे तुमचा मिथाइल ग्रुप, हा आहे तुमचा हायड्रोजन आणि हा आहे तुमचा इथाइल ग्रुप. ओके, हा प्लेनर आहे. ओके, प्लेनर आहे. न्यूक्लियोफाइलचा जो प्लेनर म्हणजे तुम्हाला अजून एक सांगतो. हा जो आहे ना तो प्लेन आहे. ओके, हा जो आहे तो कसा आहे, एकदम प्लेन आहे. न्यूक्लियोफाइलचा अटॅक दोन्ही साईडकडून होतो, अप्पर साईड ॲज वेल ॲज बॅक साईड. कारण हा जो आहे ना तो एकदम प्लेन आहे. ओके, आपली जी नोटबुक आहे ती एकदम प्लेन आहे. वरून पण अटॅक होऊ शकतो, खालून पण अटॅक होऊ शकतो. ओके, किंवा आपण असं सांगू शकतो फ्रंट साईड पण अटॅक होऊ शकतो, बॅक साईडकडून पण अटॅक होऊ शकतो. म्हणजे असं जरा लक्ष द्या सर्वांनी. पहा हा आपला काय आहे, पहा मिथाइल ग्रुप आहे, हा हायड्रोजन, हा इथाइल ग्रुप. ओके, तर पहा ही साईड म्हणजे कोणती, फ्रंट साईड, आणि ही साईड म्हणजे बॅक साईड. फ्रंट साईड आणि बॅक साईड म्हणजे काय ते आधी लक्षात ठेवा. पहा ब्रोमिन हा आपला काय रे, लिव्हिंग ग्रुप आहे. ब्रोमिन हा आपला काय, लिव्हिंग ग्रुप आहे. हा निघून जाणार आहे. ब्रोमिनची जी साईड आहे ना, लिव्हिंग ग्रुपची जी साईड असते ना, ती साईड कोणती असते, फ्रंट साईड. म्हणजे ही जी साईड आहे, ही साईड कोणती सांगा, ही साईड आहे फ्रंट साईड. ओके, ही फ्रंट साईड आहे. आणि लिव्हिंग ग्रुपच्या अपोजिट जी साईड असते म्हणजे कोणती साईड, ही साईड. ही जी साईड आहे ही साईड कोणती आहे सांगा, बॅक साईड आहे. ओके, ही साईड कोणती आहे सांगा, बॅक साईड. समजलं सर्वांना, फ्रंट साईड कोणती आणि बॅक साईड कोणती. ओके, लिव्हिंग ग्रुप ज्या साईडला आहे ना ती साईड म्हणजे फ्रंट साईड, आणि लिव्हिंग ग्रुपच्या अपोजिट जी साईड राहते ती साईड म्हणजे कोणती, बॅक साईड. समजले का नाही सांगा. इथे पहा ब्रोमिन कोणत्या साईडला, ह्या साईडला ना, म्हणजे ही साईड म्हणजे आपली फ्रंट साईड आली. येस ऑर नो, समजलं, फ्रंट साईड. ओके, बॅक साईड. ठीक आहे. आता न्यूक्लियोफाइल पहा, न्यूक्लियोफाइल कोणता आहे आपला, H2O आहे. न्यूक्लियोफाइल आपला कोणता आहे, H2O आहे. ओके, आता हा H2O दोन्ही साईडकडून अटॅक करू शकतो. दोन्ही साईडकडून अटॅक का करणार, कारण तो प्लेनर आहे म्हणून करणार तो. ओके, प्लेनर आहे म्हणून करणार. चला इथं दोन्ही साईडकडून अटॅक झाला. ओके, होणार काय बघा, आता इथं आपल्याला मिळणार 2 प्रोडक्ट. ओके, पहा इथं आपण लिहा फ्रंट अटॅक. ओके, इथं आपण लिहा फ्रंट अटॅक, आणि इथं लिहूया आपण बॅक अटॅक. ओके, बॅक अटॅक, फ्रंट अटॅक किंवा रिअर अटॅक पण तुम्ही म्हणू शकताय, बॅक अटॅक पण तुम्ही इथं म्हणू शकता. ओके, चला मला सांगा, जर समजा फ्रंट साईडकडून अटॅक झाला तर काय होणार. पहा जर फ्रंट साईडकडून जर अटॅक झाला तर काय होणार, ब्रोमिन ज्या साईडला आहे ना त्या साईडला काय अटॅच होईल, OH ग्रुप अटॅच होईल. म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर असं मिळेल, CH3 इथं अटॅच होईल OH, इथे हायड्रोजन अटॅच, आणि इथे C2H5 ग्रुप. ओके, C2H5. येतं ना सर्वांच्या लक्षात. वॉटरचा न्यूक्लियोफाइल अटॅक होतो आहे म्हणजे कार्बन ॲटमला वॉटरने अटॅच का होतं, OH ग्रुप अटॅच होतो आहे, अल्कोहोल मिळते. लक्षात ठेवा, H+ नंतर रिमूव्ह होतो. ओके, जर समजा आता बॅक साईड अटॅक झाला तर काय होणार सांगा. बॅक साईड अटॅक झाला तर C ह्या सेल अटॅच आहे, CH3. बॅक साईड अटॅक झाला तर OH ग्रुप ह्या साईडकडून अटॅच होईल, बॅक साईड पण अटॅच होईल. पहा हा H तिकडे जाईल, हा C2H5. ओके, हा H इथं जाईल आणि हा C2H5 इथं येईल. ओके, C2H5. समजलं सर्वांना. फ्रंट साईड अटॅक झाला तर OH ग्रुप कोणत्या साईडला अटॅच होईल, ज्या साईडला रिएक्टरमध्ये ब्रोमिन होतं ना त्या साईडला OH ग्रुप अटॅच होईल. आणि जर समजा बॅक साईड अटॅक झाला तर काय होईल सांगा, OH ग्रुप जस्ट ब्रोमिनच्या अपोजिट अटॅच होईल. ओके, H आणि C2H5 त्या साईडला जातील. ओके, समजलं सर्वांना. आता पहा लिव्हिंग ग्रुप ज्या साईडला आहे त्या साईडला जर समजा तुमचा न्यूक्लियोफाइल अटॅच झाला तर याला म्हणायचं रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. काय म्हणायचं त्याला, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. आणि जर समजा लिव्हिंग ग्रुप ज्या साईडला आहे त्याच्या अपोजिट साईडला जर आपला न्यूक्लियोफाइल अटॅच झाला तर त्याला म्हणायचं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. ओके, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सर्वांना.
रिटेन्शन म्हणजे काय आणि इन्व्हर्जन म्हणजे काय, चला मी तुम्हाला परत एकदा सांगतो. अजून एकदा पहा, समजा हा मॉलिक्यूल आहे आर. आता हे आर म्हणजे काय, हे आर म्हणजे काय, तर पुढं आपल्याला एक डीपमध्ये पॉईंट ऑफ आहे ह्याच टॉपिकमध्ये डीपमध्ये. हे आर म्हणजे काय आणि एस म्हणजे काय कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. इथं फक्त लक्ष ठेवा, जर तुमचा हा मॉलिक्यूल आर असेल, ओके, हा मॉलिक्यूल तुमचा काय पहा, हा रिॲक्टंट आहे आपला टच 2 ब्रोमोब्युटेन, याचं कॉन्फिगरेशन आहे आर. ओके, हा आपला कार्बोकेटाईन आहे, न्यूक्लिओफाईलने अटॅक केला आहे, तर आपल्याला काय मिळालं, हे 2 आपल्याला प्रोडक्ट मिळालेत. ओके, इथे पहा, इथे आर कॉन्फिगरेशन, ब्रोमिन ज्या साईडला आहे ना त्या साईडला आपला न्यूक्लिओफाईल अटॅच आहे, तर आर. त्याच्या अपोजिट साईडला अटॅच झाला तर त्याला म्हणायचं येस. ओके, असं काही नाही, हा येस पण असू शकतो बरं का, हा येस. ओके, हा येस पण असू शकतो, हा आर पण असू शकतो. समजा हा आर आहे आणि हा आरच आहे. ओके, मग हे आर म्हणजे काय, एस म्हणजे काय होणार आहे पुढं. मी तुम्हाला परत आर आणि एस शिकवत असताना परत ह्या पॉईंटला मी तुम्हाला रिव्हर्स आणणार आहे. पहा, लक्षात ठेवा, नोट करून ठेवा तिथं वाटलंच तर. ओके, पहा, ह्या मॉलिक्यूलमध्ये ब्रोमिन ज्या साईडला आहे त्या साईडला जर आपला OH ग्रुप असेल तर याचं कॉन्फिगरेशन आणि याचं कॉन्फिगरेशन सेम, आर आर. हा एस असेल तर हा पण एस. ओके, चला इथे पाहता, ब्रोमिन ज्या साईडला आहे त्याच्या अपोजिट साईडला जर न्यूक्लिओफाईल अटॅच झाला तर कॉन्फिगरेशन काय होतं, चेंज होतं. आरचं काय होणार, एस होणार, किंवा हा एस असेल तर इथं काय होणार, आर होणार. ओके, पहा, रिॲक्टंट आर आहे आणि प्रोडक्ट आर आहे, तर त्याला म्हणायचं रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. रिॲक्टंट आर आहे, प्रोडक्ट येस आहे, तर त्याला म्हणतं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. मग रिटेन्शन किती मिळतं आपल्याला, इन्व्हर्जन किती मिळतं. पहा, तुम्ही जेवढे पण बुक्स रीड कराल ना त्या सर्व बुक्समध्ये काय सांगितलं आहे की आर 50% तयार होतो आणि एस 50% तयार होतो. याचा अर्थ रिटेन्शन 50% तयार होतं आणि इन्व्हर्जन 50% तयार होतं. हे सगळ्या बुकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, पण नाही आहे तसं. ओके, तुम्ही जर फॉरेन ऑथरचं जर मॉरिन्स अँड बॉयड जर तुम्ही बुक रीड केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन जे आहे, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन ते स्लाइटली 50%पेक्षा कसं असतं, जास्त असतं इन्व्हर्जन. ओके, आणि जे रिटेन्शन आहे ते रिटेन्शन 50%पेक्षा कसं असतं, स्लाइटली कमी असतं. ओके, इक्वल तर नसतं. पहा, हे 15 हे 50 असं तर कधी नसतं, थोडंसं इन्व्हर्जन कसं असतं, जास्त असतं रिटेन्शनपेक्षा. ओके, समजलं सर्वांना. आणि हे जे 2 प्रोडक्ट आपल्याला मिळेल ना, आर आणि एस, ह्या दोननाच काय म्हणतात, रॅसेमिक मिक्सचर म्हणतात, किंवा ह्या दोघांनाच काय म्हणतात, इनॅन्शिओमर्स म्हणतात. ओके, इथपर्यंत नोट करा. अजून मी तुम्हाला रॅसेमिक मिक्सचर आणि इनॅन्शिओमरचा मिनिंग सांगतो. आधी हे नोट करा सर्वांनी. हे आर म्हणजे काय, एस म्हणजे काय, त्याचं टेन्शन घेऊ नका, पुढं आपल्याला इन डिटेलमध्ये होणार आहे ते. तो पॉईंट शिकत असताना परत आपण ह्या पॉईंटवरती येणार आहेत, SN1 रिॲक्शन. फक्त लक्ष ठेवा, जर तुम्ही SN1 रिॲक्शनमध्ये ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूल जर यूज केला तर रॅसिमायझेशन होणार. रॅसिमायझेशन यालाच म्हणतात, आर प्लस एसला. जर तुमचा प्रोडक्ट आर पण असेल आणि एस पण असेल, आर प्लस एस असेल, तर ती प्रोसेस म्हणजे रॅसिमायझेशन असते. आणि लक्ष ठेवा, नेहमी तुम्हाला प्रत्येक बुकमध्ये बघायला मिळेल की 50% रिटेन्शन 50% इन्व्हर्जन, पण तसं नाही आहे. करेक्ट रिझन काय आहे, इन्व्हर्जन स्लाइटली थोडंसं जास्त असतं. काही काही बुक्समध्ये, स्टँडर्ड बुक्समध्ये दिलेलं आहे पाहते. चला, लिहून झालं सर्वांचं. रिटेन्शन म्हणजे काय, आर रिॲक्टंट आर असेल आणि प्रोडक्टमध्ये पण आर आहे तर रिटेन्शन. इन्व्हर्जन कधी म्हणायचं, जर तुमचा रिॲक्टंट आर असेल आणि प्रोडक्ट जर तुम्हाला एस मिळाला तर ते झालं इन्व्हर्जन, चेंज. रिटेन्शन म्हणजे ॲज इट इज. आणि इथं दोन्ही साईडकडून अटॅक होतो, म्हणून तुम्हाला इथं रिटेन्शन पण मिळतं आणि इन्व्हर्जन पण मिळतं.
चला लिहून झालं सर्वांचं? ओके आदिती ठीक आहे, ओके लिहून झाले, ठीक आहे. चला आपण एक वर्ड यूज केला होता की SN1 रेशोमध्ये आपल्याला रॅसिमिक मिक्सचर मिळतं. तर रॅसिमिक मिक्सचर म्हणजे काय पहा, हा आपला प्रोडक्ट कोणता आहे R प्लस हा आपला प्रोडक्ट कोणता आहे S, बस ह्या मिक्सचरला म्हणायचं रॅसिमिक मिक्सचर. ओके ह्या मिक्सचरला म्हणायचं रॅसिमिक मिक्सचर किंवा यांनाच काय म्हणतात इनॅन्शिओमर्स. म्हणजे R आणि S हे दोन प्रोडक्ट आहेत, R आणि S, तर यांना म्हणतात इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स म्हणजे काय, एकमेकांच्या मिरर इमेज. बघा हे रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. ओके चला हे R आहे, ओके हे इन्व्हर्जन. ओके चला बघा याची मिरर इमेज काय रे, हा मॉलिक्यूल आपल्याला मिररमध्ये कसा दिसेल, मिररमध्ये सेम असा दिसणार. ओके मिररमध्ये काय दिसतं रे, समजा आपला हा हँड आहे. ओके याच्या शेजारी तुम्ही मिरर ठेवला तर काय होणार, ह्या थंब हा तुमचा हँड आहे आणि याच्या शेजारी तर तुम्ही मिरर ठेवला तर तुम्हाला करेक्ट इमेज अशी दिसणार आहे. ओके म्हणजे थंबच्या शेजारी काय येणार, थंब येणार. ओके तसं इथं याची जर तुम्ही मिरर इमेज घेतली ना तर ह्या OHच्या शेजारी हा OH येणार आणि सेम असा मॉलिक्यूल तुम्हाला मिररमध्ये दिसणार. याची मिरर इमेज तुम्ही जर बघितलं ना तर अशी दिसणार तुम्हाला. ओके आणि जे एकमेकांचे मिरर इमेज असतात ना त्यांना इनॅन्शिओमर्स म्हणतात बस, किंवा R प्लस Sला काय म्हणतात रॅसिमिक मिक्सचर. ओके ठीक आहे चला. ओके हे कधी मिळतं रे, पण जर तुमचा अल्कायल हॅलाइड ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल तरच मिळणार बरं का रॅसिमिक मिक्सचर, अदरवाईज नाही मिळणार. ओके चला याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट पॉईंट. थर्ड पॉईंट इज सॉरी अजून एक पॉईंट लिहा इथं, नोट लिहा खाली. इन SN1 रिएक्शन नोट इन SN1 रिएक्शन इन SN1 रिएक्शन पार्शल रॅसिमायझेशन पार्शल रॅसिमायझेशन टेक्स प्लेस. नोट करा हा पण पार्शल रॅसिमायझेशन, नॉट रॅसिमायझेशन. ओके नॉट ओनली रॅसिमायझेशन, पार्शल रॅसिमायझेशन. पार्शल काय म्हणलं, कारण इन्व्हर्जनचं प्रमाण थोडंसं रिटेन्शनपेक्षा जास्त असतं म्हणून आपण पार्शल म्हणलं इथं. ओके हां काही क्वेश्चन्समध्ये काही बुक्समध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त हा वर्ड बघायला मिळेल, काय रॅसिमायझेशन. तरीसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा काय SN1 रिएक्शन. ओके रॅसिमायझेशन कुठं होतं, SN1 रिएक्शनमध्ये होतं. हां ऑप्शनमध्ये दोन्ही पण असतील ना, रॅसिमायझेशन पण असेल. समजा A ऑप्शन तुमचा रॅसिमायझेशन आहे आणि B ऑप्शन तुमचा पार्शल रॅसिमायझेशन आहे, तर चूज काय करायचं तुम्ही, पार्शल रॅसिमायझेशन. ते आन्सर तुमचं करेक्ट असेल. ओके नॉट रॅसिमायझेशन. हे छोट्या गोष्टी आहेत, मायनर गोष्टी आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. पार्शल रॅसिमायझेशन की कम्प्लीट रॅसिमायझेशन, पार्शल रॅसिमायझेशन. ओके चला त्यानंतर आहे नेक्स्ट थर्ड पॉईंट, इफेक्ट ऑफ सॉल्वंट. हां नेक्स्ट पॉईंट आहे इफेक्ट ऑफ सॉल्वंट. सॉल्वंटचा काय इफेक्ट होतो. ओके सॉल्वंटचा काय इफेक्ट होतो. हां सॉल्वंट. तर SN1 रेशमध्ये आपल्याला कोणतं सॉल्वंट यूज करायचं आहे, SN1 रेशमध्ये आपल्याला यूज करायचं आहे पोलर प्रोटिक सॉल्वंट. पोलर प्रोटिक सॉल्वंट आपल्याला यूज करायचं आहे. कशामध्ये, SN1 रिएक्शनमध्ये. ओके काय यूज करायचं आहे ते पण सांगतो. SN1 रिएक्शनमध्ये आपल्याला पोलर प्रोटिक सॉल्वंट यूज करायचं आहे. मग पोलर प्रोटिक सॉल्वंट्स कोणते आहेत हे आपण पाठीमागे पाहिलेत ना, वॉटर आहे, त्यानंतर CH3 COOH ॲसिड आहे, कोणताही ॲसिड घ्या. त्यानंतर अल्कोहोल आहे, अल्कोहोल एनी अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल असेल. ओके मिथाइल अल्कोहोल असेल, इथाइल अल्कोहोल असेल. ओके वॉटर ॲसिड अल्कोहोल हे काय सांगा, पोलर प्रोटिक सॉल्वंट आहेत. प्रोटिक म्हणजे काय रे, प्रोटिक म्हणजे काय, तुम्हाला H+ देणार. हे सगळे तुम्हाला H+ देतात म्हणून आपण काय म्हणतो ना प्रोटिक म्हणतो. ओके पोलर तर आहेच पण प्रोटिक काय म्हटलं, कारण ते H+ देत आहेत म्हणून म्हटलं आपण. ओके चला त्यानंतर आपण इथे लिहा पोलॅरिटी ऑफ सॉल्वंट. ओके पोलॅरिटी ऑफ सॉल्वंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ SN1 रिएक्शन. रेट ऑफ SN1 रिएक्शन. polarity of solvent. As the polarity of solvent increases, rate of SN1 reaction also increases. जेवढं तुम्ही मोर पोलर सॉल्वंट यूज कराल SN1 रिएक्शनमध्ये तेवढी SN1 रिएक्शनची
रिॲक्टिव्हिटी जास्त असेल किंवा रेट जास्त असेल. ओके, चला इथे जर आपण बघितलं तुम्ही पोलॅरिटी. ओके, पोलॅरिटी पहा इथं आपण लिहूया ह्या तिघांची पोलॅरिटी H2O, ॲसिटिक ॲसिड आणि अल्कोहोल. ओके, एनी अल्कोहोल CH3OH. तर इथे वॉटरची पोलॅरिटी ही ॲसिडपेक्षा जास्त असते आणि ॲसिडची पोलॅरिटी ही अल्कोहोलपेक्षा जास्त असते. समजा तुमच्याकडे 2 SN1 रेशनमध्ये एका SN1 रेशनमध्ये तुम्ही वॉटर हे पोलर सॉल्व्हेंट यूज केले आणि दुसऱ्या SN1 रेशनमध्ये तुम्ही समजा तुमच्याकडे ह्या 2 रेशन आहेत A आणि B. SN1 A पण SN1 आहे, B पण SN1 आहे. फक्त तुम्ही काय केलं आहे, A ह्या SN1 रेशनमध्ये वॉटर हे सॉल्व्हेंट यूज केलं आहे आणि B ह्या SN1 रेशनमध्ये तुम्ही ॲसिड हे सॉल्व्हेंट यूज केलं आहे. तर कोणत्या रिएक्शनचा रेट जास्त असेल, कोणत्या SN1चा, तर Aचा. ओके, RA म्हणजेच रेट RA इज ग्रेटर दॅन RB. ओके, जेवढी पोलॅरिटी जास्त तेवढा रेट ऑफ SN1 रिएक्शन जास्त. ओके, हां, पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हेंट PPS. ओके, पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हेंट increases stability of carbocation. increases stability of carbocation. हां, पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हेंट काय करतात, आपल्याला माहिती आहे SN1 रेशनमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो. ओके, तर पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हेंट यूज केल्यामुळं कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी इन्क्रीज होते आणि कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी जर इन्क्रीज झाली तर रेट ऑफ SN1 रिएक्शन काय होतो, इन्क्रीज होतो ना. जेवढा मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार होईल तेवढी ती रिएक्शन फास्ट होईल, रेट जास्त असेल. ओके, आणि पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हेंट तेच करतायत. काय करतायत, तर कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी इन्क्रीज करतायत आणि म्हणूनही तर रेट इन्क्रीज होतो आहे. म्हणून आपण सांगितलं जेवढा मोर पोलर सॉल्व्हेंट असेल तेवढा SN1 रिएक्शनचा रेट हा जास्त असेल. समजले सरांना इफेक्ट ऑफ सॉल्व्हेंट लक्षात. पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हेंट आहे, येस ऑर नो, समजलं का नाही सांगा. पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हेंट यूज करायचं SN1 रिएक्शनमध्ये. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट पॉईंट आपण बघूया 4 नंबर. नेक्स्ट पॉईंट 4 नंबर इफेक्ट ऑफ न्यूक्लियोफाइल. इफेक्ट ऑफ न्यूक्लियोफाइल SN1 रिएक्शनवरती न्यूक्लियोफाइलचा इफेक्ट काय होईल. ओके, हां, इथे आपण लिहा फर्स्ट सेंटेन्स रेट ऑफ SN1 रिएक्शन. हेडिंग दिले सर्वांनी इफेक्ट ऑफ न्यूक्लियोफाइल, त्याखाली सेंटेन्स लिहा रेट ऑफ SN1 रिएक्शन. नोट करा, रेट ऑफ SN1 रिएक्शन डज नॉट डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाइल. डज नॉट डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाइल. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाइल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाइल आपण स्टार्टिंगलाच बघितलं होतं की SN1 रिएक्शन रेट हा फक्त सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड आहे. आपण लिहिलं होतं रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. म्हणजे न्यूक्लियोफाइलवरती डिपेंड आहे का, नाही आहे. ओके, त्याच्यामुळे आपण इथं वीक बेस यूज केले तरी पण चालतो. वीक बेस कोणते वीक बेस आहेत, वॉटर आहे, त्यानंतर अल्कोहोल आहे CH3OH, त्यानंतर ॲसिड आहे CH3C डबल बॉन्ड OH. जरा लक्ष इकडं पाठीमागं आपण हेच लिहिलं होतं ना पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हेंटमध्ये. लक्ष हा जो वॉटर आहे ना तो न्यूक्लियोफाइल पण आहे आणि हाच वॉटर PPS पण आहे. ओके, वॉटर काय करतो आहे, दोन्हींचं काम करतो आहे. तो न्यूक्लियोफाइल पण आहे आणि पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हेंट पण. ओके, सॉल्व्हेंट पण आहे आणि न्यूक्लियोफाइल पण आहे, दोन्ही पण आहेत. ओके, हे सगळे न्यूक्लियोफाइल जे आहेत ना ते सगळे न्यूक्लियोफाइल्स कोणते आहेत, वीक न्यूक्लियोफाइल्स आहेत. लक्ष ठेवा, वीक न्यूक्लियोफाइल्स. इफेक्ट ऑफ न्यूक्लियोफाइल, कोणता न्यूक्लियोफाइल यूज करणार तुम्ही, वीक न्यूक्लियोफाइल. इथं स्ट्रॉंगची गरज नाही आहे, कारण जर आपलं वीकनं जर काम होत असेल तर स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल घेण्याची काय गरज आहे, काय तर काहीच गरज नाही. ओके,
वीक न्यूक्लिओफाईल, कारण इथे कार्बोकॅटायन तयार होतो आहे आणि कार्बोकॅटायनवरती वीक न्यूक्लिओफाईलसुद्धा इझिली अटॅक करू शकतो. स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईलची काही गरज नाही इथं. ओके, वीक न्यूक्लिओफाईल यूज करतात, लक्षात ठेवा वीक न्यूक्लिओफाईल. चला इथे झाला आपला 4 नंबर पॉईंट कंप्लीट, इफेक्ट ऑफ न्यूक्लिओफाईल. त्यानंतर पहा नेक्स्ट आहे 5 नंबर पहा नेक्स्ट आहे 5 नंबर SN1 रिएक्शन, SN1 रिएक्शन in presence of Ag+, सिल्वर आयन. ओके, Ag+. ही रिएक्शन आपल्याला NCERTमध्ये दिलेली नाही, रेफरन्स बुकमध्ये दिली आपल्याला. ओके, SN1 रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ Ag+. हां, रिएक्शन आपण बघूया. हां, RX म्हणजे हा काय आपला अल्काइल हायड्राइड आहे. जर आपण याची रिएक्शन कशासोबत केली, AgNO3 सिल्वर नायट्रेट. ओके, सेकंड H2O, तर आपल्याला फायनल प्रोडक्ट कोणता मिळतो सांगा, ROH मिळतो. अँड दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ SN1 रिॲक्शन. ओके, कसं ते आपण बघूया. हां, AgNO3. ओके, AgNO3 आहे. AgNO3चं डिसोसिएशन त्यानंतर काय झालं पहा, Ag+ आणि NO3- तयार होणार. ओके, Ag+ NO3-. इथे पहा काय आहे, RX आहे आपला, RX हॅलोजन आहे. हॅलोजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात, 3 लोन पेअर असतात. ओके, प्लस हा Ag+. ओके, Ag+ हा मेटल आहे ना, Ag डी ब्लॉकमधला एलिमेंट आहे हा. याच्याकडे काय असतं, फॅकंट ऑर्बिटल असतो. ओके, फॅकंट ऑर्बिटल, डी ऑर्बिटल असतो. ओके, फॅकंट ऑर्बिटल असतो आणि फॅकंट ऑर्बिटल असल्यामुळं काय होणार, हॅलोजनकडची तो लोन पेअर इझिली ॲक्सेप्ट करू शकतो, कारण त्याच्याकडे फॅकंट ऑर्बिटल आहे म्हणून. डी ब्लॉकमधला एलिमेंट आहे हा, फॅकंट डी ऑर्बिटल याच्याकडे Ag+कडे. ओके, म्हणून तो हॅलोजनकडची लोन पेअर इझिली ॲक्सेप्ट करू शकतो. त्यामुळे ह्या Agमध्ये आणि ह्या Xमध्ये बॉन्ड तयार होतो, Agमध्ये आणि Xमध्ये बॉन्ड तयार होतो. प्लस शिल्लक राहिलं तर मग इथं आपल्याकडे R शिल्लक राहिला. R म्हणजेच काय, कार्बोनेटम. म्हणजे कार्बोनेटमची व्हॅलन्सी कमी झाली ना, कमी झाल्यामुळं या आरवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल, म्हणजेच काय तयार झाला, कार्बोकॅटायन तयार झाला. ओके, कार्बोकॅटायन. पुढे पहा, ह्या कार्बोकॅटायनवरती नंतर कोण अटॅक करतो आपला, हा H2O अटॅक करतो. ओके, H2O अटॅक केला की काय होणार, आरमध्ये आणि ओमध्ये बॉन्ड तयार होणार. ओला 2 H अटॅच आहेत, ओची व्हॅलन्सी 3 झाली, त्यामुळे ओवर त्याला पॉझिटिव्ह चार्ज. नंतर काय होणार, डिप्रोटोनेशन होणार, प्रोटॉन रिमूव्ह होणार, शिल्लक राहणार RO आणि H फक्त शिल्लक राहणार. ROH म्हणजेच काय, अल्कोहोल शिल्लक राहिलं. ओके, तर हे सुद्धा एक्झाम्पल कशाचं आहे, SN1 रिएक्शनचं आहे. ओके, फक्त हे तुम्हाला NCERTमध्ये दिलेलं नाही आहे, रेफरन्स बुकमध्ये दिलेलं आहे. ओके, त्याच्यासाठी आपण हे घेतले. चला नोट करा हा पॉईंट. लक्ष ठेवा, जर तुम्हाला अल्काइल हायड्राइड दिलेला असेल, Ag+ दिसला किंवा AgNO3 दिसला आणि नंतर जर तुम्हाला न्यूक्लिओफाईल दिसला तर याचा अर्थ लक्षात होती SN1 रिएक्शन. ओके, इथे आपण SN1 रिएक्शन कंप्लीट केले. आपण याच्यावरती काय करूया, क्वेश्चन सॉल्व करूया. ओके, या हा जो क्वेश्चन मी तुम्हाला देतो आहे तो क्वेश्चन आहे JEE मेन्स 2019मध्ये विचारलेलं. ओके, ठीक आहे, लिहून झालं सर्वांचा. ओके, ओके, घ्या क्वेश्चन. द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज, नोट करा क्वेश्चन,
the major product of the following reaction is. The major product of the following reaction is. त्याखाली ही रिएक्शन लिहा. आता इथे पहा, ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला न्यूक्लियोफाइल वॉटर दिला आहे का सांगा. ह्या एक्झाम्पलमध्ये न्यूक्लियोफाइल तुम्हाला वॉटर नाही दिलेला. मी तुम्हाला काय सांगितलं, न्यूक्लियोफाइल H2O पण असू शकतो, अल्कोहोल पण असू शकतो, तुमचा ॲसिड पण असू शकतो. ओके. हां, हा जो क्वेश्चन आहे आपल्याला, तो क्वेश्चन विचारला होता JEE मेन्स 2019मध्ये. विच ऑप्शन इज करेक्ट. आदित्य गाडगे सी, प्राची जगदळे सी, श्रुतिका सी. ओके. ओके सी. साक्षी सी. आदित्य प्रांजल सी. करेक्ट. सी ऑप्शन इज करेक्ट. सी ऑप्शन इज करेक्ट. अरे इथं तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, इथं पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मग हे तर दोन ऑप्शन गेलेच ना. इथे बघा आता, इथं OCH3 ग्रुप अटॅच झाला आहे आणि इथे OCH3 ग्रुप अटॅच झाला आहे. कार्बोकेटन रिअरेंजमेंट करेक्ट. SN1 रिएक्शन आहे ना ही, SN1 रिएक्शन. ओके. SN1 रिएक्शनमध्ये कार्बोकेटन तयार होणार. रिअरेंजमेंट करायला विसरू नका. ओके. न्यूक्लियोफाइलचा अटॅक दाखवा. इथं न्यूक्लियोफाइल पहा, CH3OH आहे, O अटॅक करणार आहे, त्याच्यामुळे C आणि O मध्ये बॉन्ड तयार होणार आहे आणि नंतर H+ रिमूव्ह होणार आहे. म्हणजे राहिलं काय, OCH3 राहिलं ना इथं. करेक्ट. सर्वांनी आन्सर करेक्ट दिलं होतं. ओके गुड. हां, सेकंड क्वेश्चन जो आहे ना, तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा आहे. ओके. घ्या क्वेश्चन. हां, द करेक्ट ऑर्डर ऑफ rate of following compounds. The correct order of rate of following compounds towards SN1 reaction is. The correct order of rate of following compounds towards SN1 reaction is. त्याखाली हे कंपाऊंड्स लिहा. SN1 रिएक्शनची तुम्हाला ऑर्डर विचारली. ओके.
SN1 रिएक्शनची तुम्हाला ऑर्डर विचारले, फक्त तुम्ही काय बघायचं, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन बघायचं बस. ज्याचा कार्बोकॅटायन मोर स्टेबल असेल त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त असेल. आणि स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन मी तुम्हाला रीड करायला सांगितला होता. ओके, तुम्ही रीड केला असेल, जरी केला नसेल तरी पण एकदा बघा घरी गेल्यानंतर, अजून वेळ आहे. कॉन्सेप्ट क्लिअर करा तुम्ही 11चे. GOC, आयसोमेरिझम, हायड्रोकार्बन्स, आदिती D, मृणाल C. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. ओके, तुम्ही परत एकदा घरी गेल्यानंतर तुम्ही कार्बोकॅटायन स्टॅबिलिटी रीड करा. प्राची D. कोणता कार्बोकॅटायन मोर स्टेबल असतो? आसिया D. घरी गेल्यानंतर परत एकदा बघा तुम्ही स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन, त्याच्यावरती आपण क्वेश्चन्स घेतलेले आहेत. मी जर तुम्हाला इथं जर ॲन्सर सांगितलं ना, तुम्ही घरी जो पॉईंट जाऊन तुम्ही बघणार नाहीत, मला माहिती आहे. त्याच्यासाठी काय करायचं, हा जो क्वेश्चन आहे तो स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन पॉईंट बघायचा घरी गेल्यानंतर व्यवस्थित, त्याच्यावरचे आपण क्वेश्चन सॉल्व केलेले ते बघायचे. ओके, आणि मग तुम्ही याचा ॲन्सर द्यायचं, तोपर्यंत द्यायचं नाही. ओके, मी ॲन्सर करेक्ट आहे की रॉंग आहे ते सांगणार नाही. ओके, ठीक आहे. इथं आपण काय कंप्लीट केलं सांगा, SN1 रिएक्शन कंप्लीट केली. ओके, चला नेक्स्ट आहे SN2 रिएक्शन. ओके, सेकंड आहे SN2 रिएक्शन. चला SN2 रिएक्शन. ओके, S म्हणजे सबस्टिट्यूशन, S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लियोफिलिक. ओके, N मीन्स न्यूक्लियोफिलिक, and 2 मीन्स बायमॉलिक्युलर. ओके, 2 मीन्स बायमॉलिक्युलर. SN2. ओके, SN2चा मिनिंग समजला आहे, सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक, बायमॉलिक्युलर. ओके, चला याच्यामध्ये पण आपण पहिले 4 पॉईंट बघा थेअरीसाठी. ओके, हां, फर्स्ट पॉईंट आहे पण इम्पॉर्टंट आहे ना ते सुद्धा पॉईंट्स, कारण हे 4 पॉईंट्स तुम्हाला समजले की मग पुढे तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट समजणार आहेत. चला फर्स्ट पॉईंट आपण बघूया, रिएक्शन. ओके, फर्स्ट पॉईंट आहे रिएक्शन. हां, रिएक्शनमध्ये आपण लिहितो आहे अल्कलाइन हायड्रोलायसिस. अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल. अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. हां, इथं आपण काय घेतलं आहे, मिथाइल ब्रोमाइड घेतला आहे, मिथाइल ब्रोमाइड. आणि काय केलं आहे, अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं आहे. ओके, मिथाइल ब्रोमाइडचं स्ट्रक्चर काय असतं पहा, मिथाइल ब्रोमाइड म्हणजे CH3Br. दिस इज मिथाइल ब्रोमाइड प्लस अल्कलाइन हायड्रोलिसिस म्हणजे ॲक्वियस KOH. ओके, वॉटर प्लस KOH, त्याला आपण म्हणतो ॲक्वियस KOH गिव्ज. आता इथे जर तुम्ही बघितलं क्लिअर कट दिसते K प्लस आहे आणि OH मायनस आहे. ओके, याचा अर्थ हा जो न्यूक्लियोफाईल आहे तो न्यूक्लियोफाईल कोणता आहे सांगा, स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल. ओके, कोणता न्यूक्लियोफाईल सांगा बरं, इथं OH मायनस हा न्यूक्लियोफाईल आहे ना इथं, आणि तो कसा आहे, स्ट्रॉंग आहे ना. निगेटिव्हली चार्ज न्यूक्लियोफाईल कशा असतात, एकदम स्ट्रॉंग असतात. ओके, मग करा हा K प्लस आणि हा Br मायनस रिमूव्ह करा, KBr रिमूव्ह झाला, प्लस शिल्लक करायला इथं CH3OH मिथेनॉल. ओके, मिथाइल अल्कोहोल, मिथेनॉल असेल किंवा मिथाइल अल्कोहोल. ओके, दोन्ही नावं द्या, मिथाइल अल्कोहोल ब्रॅकेटमध्ये लिहा मिथेनॉल. याचं कॉमन नेम काय, मिथाइल ब्रोमाइड, ब्रॅकेटमध्ये लिहा IUPACM ब्रोमो मिथेन. ओके, आता तुम्हाला इथं तर एक पॉईंट क्लिअर झाला असेल की ह्या रिएक्शनमध्ये कोणता न्यूक्लियोफाईल यूज केला जातो, स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल यूज केला जातो. SN2 रिएक्शनमध्ये SN1मध्ये वीक न्यूक्लियोफाईल यूज केला जातो. ओके, वीक न्यूक्लियोफाईल. मिथाइल ब्रोमाइड इज कन्वर्टेड इंटू मिथाइल अल्कोहोल, ब्रोमोमिथेन इज कन्वर्टेड इंटू मिथेनॉल. ओके,
ठीक आहे, लिहून झाला सर्वांचा? ओके. चला याच्या पुढचे पॉईंट कोणते असणार आहेत? सेकंड पॉईंट असणार आहे मेकॅनिझम, थर्ड पॉईंट असणार आहे कायनेटिक्स आणि लास्ट पॉईंट असणार आहे आपला मेकॅनिझम. जसे आपण SN1 मध्ये पाहिलं होतं ना, सेम तसंच SN2 मध्ये आपल्याला पाहायचं. ओके, तर राहिलेले जे पॉईंट्स आहेत ना ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंप्लीट करूया. ओके, ठीक आहे. ओके, लिहून झालं सर्वांचं? ओके.